नागपूरमधून चंद्रावर जाणं प्रत्येकाला शक्य नाहीये, मात्र नागपूर जिल्ह्यातील तब्बल 22 गावातील रहिवासी रोज तोच अनुभव घेत आहेत। या 22 गावातील रस्ते अतिशय वाईट अवस्थेत आहेत। परिसरातील दगडी खाणी तसंच क्रशर्समधून निघणारे शेकडो ट्रक्स टोल आणि डिझेल वाचवण्यासाठी निर्धारित मार्ग न वापरता गावातला रस्ता वापरतायत। चांपा ते खापरी रस्ता अतिशय बिकट अवस्थेत आहे, त्यामुळे ग्रामस्थ संतापलेत। या रस्त्यावरून वाहन चालवणं म्हणजे मोठीच कसरत झाली आहे। आमच्या इथे इतका त्रास आहे, आम्ही जे शेतकरी आहोत, मी माझी एक उपसरपंच म्हणून बोलतोय, इतका त्रास आहे की तिथे डेली 700-800 गाड्या ओव्हरलोड जातात। ओव्हरलोड मुरुम आहे आणि त्यानंतर इनलिगली कामं चालू आहेत, परंतु इथे प्रशासनाचं लक्ष नाही आहे। वारंवार आम्ही तिथे विनंत्या केल्या आहेत, मान्य सर्व कलेक्टर साहेब असो किंवा कुठे असो आम्ही निवेदनं दिलेले आहेत, मात्र कुणीही ह्या रोडकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। चांपा ते खापरी रोड यांचं अंतर 9 किलोमीटर आहे, पण हा 9 किलोमीटर अंतराचा जो रस्ता आहे यांना अनेक 20 ते 22 गावं जोडणारे आहेत। हे सदर लोक जे आहेत ते ट्रकवाले आहेत, ते कुठेतरी यांचं व्यावसायिक टोल जास्त प्रमाणावर भरावा लागतो। त्यामुळे हे काय करतात की त्या रस्त्याचा मुख्य रस्त्याचा वापर न करताना ते ह्या शॉर्टकट रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात। इथून जी शाळा आहे, आमच्या शाळेत जे विद्यार्थी येतात ती गावातलीच असतात, त्यांना काही तेवढा त्रास नाही। पण इथून जी बाहेरगावला विद्यार्थी संख्या असते ती थोडीशी जास्त आहे, त्यांना जाण्या येण्यासाठी भरपूर त्रास होतो। बस वेळेवर म्हणजे रोडच्या कारणाने बस वगैरे मिळत नाही। रस्त्यावर खूप धूळ होते आणि आमचे कपडे आमच्या हेल्थवर बहुत असर पडते, भावी असर पडते। आणि आम्ही शाळेत जातपर्यंत कपडे असे खराब होऊन जाते, बस टायमावर सुद्धा नाही, शाळेमध्ये असं लेट जायला लागते ना, सरांकडून आम्हाला शिवा खा लागते। ॲम्ब्युलन्स तर येतच नाही ह्या रोडमुळे, कारण का ॲम्ब्युलन्सला यायलाच अर्धा एक तास लागते, 1.5 तासाच्या जवळजवळ, कारण का आमच्या गावावरून चांप्यापर्यंत जातलाच अर्धा तास लागतो। आणि ह्या गाड्या ओव्हरलोड चालते, त्याच्यामुळे हळूहळू जावं लागते आणि हे जे ट्रकवाले आहे साईड नाही देत गाड्यांना। दरम्यान या संदर्भात संबंधित क्षेत्रातील पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांसोबत एबीपी माझानं संपर्क साधला असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय। मात्र चांपा ते खापरी दरम्यानचा रस्ता आता पूर्णपणे खराब झालाय, तो दुरुस्तीच्या पलीकडे गेलाय, त्याची दुरुस्ती करणंही अशक्य आहे। त्या ठिकाणी सिमेंटचा पूर्ण नवीन रस्ताच बांधणं योग्य राहील, मात्र त्यासाठी शासनानं निधी दिल्यावरच ते करता येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे।